महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा 23 नोव्हेंबर रोजी निकाल लागला। हा निकाल महाविकास आघाडीसाठी अत्यंत धक्कादायक ठरला। तर महायुतीने ऐतिहासिक विजय मिळवला। महाविकास आघाडीतील अनेक दिग्गज नेते पराभूत झाले। खरं तर निवडणूक कोणतीही असो, एका मतालाही फार किंमत असते। या विधानसभा निवडणुकीतही काही जागांवर उमेदवार अतिशय कमी फरकाने पराभूत झाले, म्हणजे काहींचा अगदी निसटता विजय झाला, तर काही ठिकाणी अगदी एकतर्फी लढत दिसली। अगदी मोठ्या मताधिक्याने उमेदवार निवडून आले। अशात सर्वाधिक आणि सर्वात कमी मताधिक्य मिळालेले आमदार कोण आहेत, हेच आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत। नमस्कार, मी माधुरी कुमकर, फॉर द पीपल न्यूज मध्ये आपलं स्वागत। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपण चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक व फॉलो जरूर करा। आपण सुरुवातीला सर्वात कमी मताधिक्याने विजयी झालेल्या आमदारांविषयी जाणून घेऊयात। मालेगाव मध्य विधानसभा मतदारसंघातून AIMIMचे विद्यमान आमदार मुफ्ती मोहम्मद इस्माईल अब्दुल खालिक यांचा सर्वात कमी मतांनी विजय झाला। त्यांनी इंडियन सेक्युलर लार्जेस्ट असेंब्ली ऑफ महाराष्ट्रचे उमेदवार आसिफ शेख रशीद यांचा अवघ्या 162 मतांच्या फरकाने पराभव केला। महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा अवघ्या 208 मतांनी विजय झाला। भंडारा जिल्ह्यातील साकोली विधानसभा मतदारसंघातून नाना पटोले यांनी भाजपचे उमेदवार अविनाश ब्राह्मणकर यांचा पराभव केला। नाना पटोले यांचा या निवडणुकीत अगदी निसटता विजय झालाय। शेवटपर्यंत ही लढत रंगतदार आणि चुरशीची झाली। बेलापूर विधानसभेची जागा ही अशाच जागांपैकी एक आहे। महाराष्ट्रातील हाय व्होल्टेज लढतींपैकी एक लढत ही बेलापूरची होती। बेलापूर मतदारसंघातून मनसेकडून नवी मुंबईचे शहराध्यक्ष गजानन काळे यांना उमेदवारी देण्यात आली होती। तर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार गटात प्रवेश केलेले संदीप नाईक यांचंही आव्हान भाजपच्या उमेदवार मंदा म्हात्रे यांच्या समोर होतं। या मतदारसंघामध्ये नाट्यमय घडामोडी पाहायला मिळाल्या। संदीप नाईक यांच्यापेक्षा केवळ 377 मताधिक्याने मंदा म्हात्रेंचा विजय झाला। गेल्या 2 निवडणुकीत मंदा म्हात्रे यांनी इथून विजय मिळवलाय आणि आता यावेळी अगदी निसटता विजय मिळवत त्यांनी हॅट्रिक साधली आहे। बुलढाणा विधानसभा मतदारसंघात शिंदेच्या शिवसेनेच्या संजय गायकवाड यांनी ठाकरे सेनेच्या उमेदवार जयश्री शेळके यांचा 841 मतांनी पराभव केला। नवापूर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे शिरीष कुमार स्वरूप सिंग नाईक यांनी अपक्ष उमेदवार शरद कृष्णराव गावित यांचा 1121 मतांनी पराभव करत विजय मिळवलाय। कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघात देखील अत्यंत अतितटीची लढत झाली। यात रोहित पवारांना अगदी निसटता विजय मिळवता आला। रोहित पवारांनी अवघ्या 1243 मतांनी भाजपच्या राम शिंदेंना पराभूत केलं। आता सर्वाधिक मताधिक्याने कोण निवडून आलं ते पाहूयात। शिरपूर येथील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार काशीराम पावरा यांनी 1,45,944 मतांच्या फरकाने विजय मिळवून या निवडणुकीत सर्वात मोठ्या मताधिक्याने विजयी होण्याचा विक्रम केलाय। काशीराम पावरा यांनी अपक्ष उमेदवार जितेंद्र ठाकूर यांना पराभूत केलं। साताऱ्यातून भाजपचे शिवेंद्रसिंह राजे भोसले दुसऱ्या क्रमांकावर आहेत। त्यांनी 1,42,124 मतांच्या फरकाने निवडणूक जिंकली। शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी शिवसेना ठाकरे गटाच्या अमित कदम यांना पराभूत केलं। तर परळीतून अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे 1,40,224 इतक्या मताधिक्याने विजयी झाले। त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या राजेसाहेब देशमुख यांचा पराभव केला। बागलांमधून भाजपचे दिलीप बोरसे सर्वाधिक मताधिक्य मिळवण्यात 4थ्या क्रमांकावर राहिले। त्यांनी 1,29,297 इतक्या मताधिक्याने निवडणूक जिंकली। दिलीप बोरसेंनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या दीपिका चव्हाण यांचा पराभव केला। कोपरगाव मधून अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आशुतोष काळे 1,24,624 इतक्या मताधिक्याने विजयी झाले। त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या संदीप वरपे यांचा पराभव केला। कोपरी 5 पाखाडीमधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 1,20,717 इतक्या मतांच्या फरकाने विजयी झाले। एकनाथ शिंदेंनी ठाकरे सेनेच्या केदार दिघेंना पराभूत केलं। नागपूर पूर्वमधून भाजपच्या कृष्णा खोपडे यांनी 1,15,288 इतकं मताधिक्य घेतलं। त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या दुनेश्वर पेठे यांचा पराभव केला। कोथरूडमधून भाजपचे चंद्रकांत पाटील 1,12,041 इतक्या मताधिक्याने विजयी झाले। त्यांनी शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रकांत मोकाटे यांना पराभूत केलं। तर मावळ मतदारसंघातून अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे सुनील शेळके यांनी अपक्ष उभा राहिलेल्या बापू भेगडे यांचा 1,08,565 इतक्या मतांनी पराभव केला। तर चिंचवडमधून भाजपचे शंकर जगताप 1,03,865 मतांच्या फरकाने विजयी झाले।
जगतापांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या राहुल कलाटेंचा पराभव केला. तर बारामतीमधून उपमुख्यमंत्री अजित पवार 1,08,99 इतक्या मताधिक्यानं विजयी झाले. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या युगेंद्र पवार यांचा पराभव केला. बोरिवलीतून भाजपचे संजय उपाध्याय 1,02,57 इतक्या मताधिक्यानं विजयी झाले. त्यांनी शिवसेना ठाकरे गटाच्या संजय भोसलेंचा दारुण पराभव केला. या विधानसभा निवडणुकीत 1 लाखांहून अधिक मताधिक्यानं विजयी झालेले भाजपचे सर्वाधिक उमेदवार आहेत. त्या खालोखाल अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या 4 तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या 3 उमेदवारांना लाखाचं मताधिक्य मिळवता आलंय. तर महाविकास आघाडीच्या एकाही उमेदवारास लाखापर्यंतचं मताधिक्य मिळालं नाही. परंतु काही जण 90,000च्या जवळपास मताधिक्य घेऊन विजयी झालेत. तुम्हाला सर्वाधिक मताधिक्य घेणाऱ्या आणि काठावर पास झालेल्या या उमेदवारांविषयी काय वाटतं? तुमचं मत कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि फॉर द पीपलला सबस्क्राईब, लाईक व फॉलो करायला विसरू नका.